वेलकम गाईस, कसे आहेत? मजेत ना सर्व? वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग इन त्र्यंबकेश्वर राईड. मुंबई टू त्र्यंबकेश्वर आपण राईड करणार आहेत. आपला रस्ता असणार आहे वाया मुंबई कसारा टू त्र्यंबकेश्वर. सो लेट्स सी कसा असणार आहे रस्ता, मध्ये काय ऍडव्हेंचर येणार आहे. आपला फर्स्ट ब्लॉग आहे ना आपला. लेट्स सी. असं पण धडपडत असतो, धडपडत राहणार आहे आपण. कारण धडपड धडपड कुठेतरी धडपड जाऊ. तर विचार केला 12 ज्योतिर्लिंग करूया. 12 ज्योतिर्लिंग प्लॅन नव्हता सगळा 12 ज्योतिर्लिंगाचा. बट पहिला प्लॅन होता भीमाशंकरचा. नेक्स्ट नंतर बोललो की भीमाशंकर बंद झालाय. भीमाशंकर म्हणजे 3 मंथ साठी पब्लिक व्हिजिट नाही करू शकत. त्यामुळे प्लॅन झाला त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला यायचे नाईट येतात. सो आपण सकाळी 4:30-4ला निघणार आहोत आपण त्र्यंबकेश्वर राईड. त्र्यंबकेश्वर राईड माझा ठरलेला आहे की सेकंडरी प्लॅन मध्ये, जिथे त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर आणि उज्जैन चारही एक साथ करणार होतो. पण जसं बोलतात की भोलेनाथ हमारे साथ, त्यामुळे भोलेनाथ बोलला की आता पहिलं त्र्यंबकेश्वर कर आणि सोलोच करत जा तू, जास्त सगळे एकसाथ घ्यायला जायचे नाही. तर बघू या ब्लॉग मध्ये काय आपल्याला ऍडव्हेंचर्स ऍक्टिव्हिटी करायला भेटते. हाईड बी काय ऍडव्हेंचर्स भेटेल, बट नो वन नोस. So guys, it's 5:15 and we are going to start our journey to Trambakeshwar. Let's see. अरे यार घाईगडीत मी कॅमेऱ्याला माईक लावायला विसरूनच गेलो. आता कशी येईल व्हॉइस काय माहीत. बघू चला, थोडीशी व्हॉइस खराब असेल तरी समजून घ्या मित्र. जेणेकरून प्रथमेश भाटकर यांच्या कृतीने आम्ही निघालो आहे 5:50ला. तिथे 5:15ला घराच्या बाहेर होतो. तिथे 5:50ला दादर चिचीला, दादरला म्हणजे प्लाझा श्री भावा आयुष्य इथं सिनेरिओ प्लाझाला आपला सकाळी 6:03 असतो. भाजी 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 भाजीवाले पूर्ण वरती असतात. ते आपल्याला थोडी गाडी नीट करावी लागते बिकॉज ऑफ भाजीवाल्याचं टेन्शन. नाही या टायमाला पण गर्दी भेटते. ट्रॅफिक या स्पीडला सगळं उडलं तांदून तांदून खराब खराब लागतं. Yeah. ऑलमोस्ट सकाळ झाली आहे. ऑलमोस्ट आता उजेड झाला आहे म्हणून दिसायला लागलं आपल्याला, ते दिसत नव्हतं आधी. जब
पार झालेत आणि 106 किलोमीटर दाखवेत. होईल 2 तासाचा रस्ता दाखवत आपल्याला. 33चा ॲव्हरेज दिलं रे, चांगलं दिलं. 2 तास 8 मिनिटाचा रस्ता दाखवत आहे. 106 किलोमीटर 10-17 पोहोचेल. बाय द वे युजफुल आहे. लँड प्रोटेक्शन हे सर्व करू. किती मस्त दिसते. एकदम क्लास. गव्हर्नमेंट याच रोडवर पैसा वरते वाटते. कसला रस्ता गेला, एकदम मक्खन सरसरी जाते गाडी. फक्त आपण पळवत नाही म्हणून. हे तर मस्त रस्ता आहे, एक नंबर. नाही आवडला मला. आपण पोहोचलो त्र्यंबकेश्वर. आता आपण शोधतोय पार्किंग. इथे पार्किंगला थोडं मुश्किल आहे शोधणं. काही समजत नाही लोक इथे पार्किंगला कशी लावतात. बघू पार्किंग भेटली तर बरं होईल. भेटली पार्किंग भेटली. चला आता पार्क करू मस्तपैकी आणि लगेच चेंज करून चेंज नाही करायचे. आता चेंज काय करणार आहेत, हेच कपडे घालायचे. जाऊ दे, लगेच पार्क करू. बाईकला सेफ ठेवू. बाईक आपली प्रायोरिटी आहे. सेफ ठेवून आपण मंदिरात जाऊ.
हा हा लागला एक पोचता तुला माहिती आता इथे माझा मस्त होणार मोठा स्कॅम. मी मस्त पॉवर बँकला कॅमेरा चार्जला लावलाय, कॅमेरा ऑन, कोणाला काय माहितीच नाही आणि असंच विसरून जातो. 3 hours later. हा त्र्यंबकेश्वरला जायचा रोड म्हणजे मंदिरात जायचा रोड आहे. सगळ्या आजूबाजूला तुम्हाला दिसतील स्टॉल्स लागलेले होते, आहेत स्टॉल्स लागलेले आहेत सर्व. राईटला खूप सारे खेळणी दुकानं म्हणजे कानातलं धागे वागे, वा खूप काय काय रे. बॅग लॉकर्स, शिव सोमनाथ, मस्त एक उटी घेतली, एक कमळ, गुलाब. लाईन भरपूर आहे. अरे बापरे, भरपूरच लाईन आहे, लोक बसलेत. आता आपण मंदिराच्या लाईनीत चाललो आहे. गर्दी आहे, 2 तासाची लाईन बोलत आहे, पण बघू लक्ष झालेलं लवकर बरं आहे. मग तुम्हाला बाकीचे व्ह्यूज दाखवतो. गर्दी ऑलमोस्ट 2 तासाची आहे. गर्दी खूप आहे. आता 4 तास तरी कुठे लाईनीत बसणार, त्यापेक्षा मी पाठ टेकून थोडा पसरलोच. मी ना एकटी, शेवटी सगळेच पसरलेत हळूहळू. चार तासाच्या लाईनीनंतर आता दर्शन झाले. मस्त आणि सुरळीत आणि सुखात दर्शन झाले. तिथे मंदिर एक्झिट लिहिलं आहे ना, तिथनंच बाहेर निघून हे मस्त छोटंसं देऊळ आहे. शंकराचं छोटंसं देऊळ आहे इथे आतमध्ये. मस्त असं वाटतं, निसर्गरम्य वातावरण, मस्त एक सुंदर असं वाटणार आहे इकडे. पार्वती पाताये हारा